हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही बघू शकताय मी छोट्याशा बादलीमध्ये मस्त छान असं हळद कुंकू टाकून घेतलेलं आहे. ही प्रोसेस आमच्याकडे हळदीच्या आपलं होळीच्या दुसऱ्या दिवशी करतात. होळी शांत करण्यासाठी आमच्याकडे दुधामध्ये थोडीशी हळद कुंकू टाकून आणि होळीला पाणी टाकण्यासाठी आम्ही जातो, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. खूप उशिरा शेअर करते, पण मध्यंतरी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे तुमच्यासाठी होते, त्यामुळे मग मी हा ब्लॉग उशिरा शेअर करते आहे. म्हणजे फक्त हा व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ तर मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. म्हटलं रोज 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 काय फक्त माहिती 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 द्यायची, आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना कळायला हवं नाही का. मग मस्त आम्ही छान होळीचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर होळीचा व्लॉग नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण होळीच्या दिवशी गावाकडच्या सारख्या गोष्टी करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला होता आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आज शिवमची सकाळची शाळा होती. शिवमला सोडण्यासाठी शाळेत चालले होते. सकाळी सकाळची शाळा म्हटली की आम्हाला खूप कंटाळा येतो, बरोबर. आम्ही शाळेत जाताना सकाळी 6 वाजता घरातनं निघायचो. 6 वाजता घरातनं निघायचो कारण आमच्या घराजवळनं बस असायची आणि ती बस आम्हाला शाळेच्या ठिकाणी सोडायची. म्हणजे आपली एस-टी बस असते, लाल बस. तर त्या बसने आम्ही जायचो. तर सकाळी 6 वाजता असायची. थंडीच्या वेळात आम्ही मस्त शेकोटी बिकोटी करायचो. 5 वाजता उठून अंघोळ वगैरे करून रात्री खिचडी करायचो आणि त्यानंतर मग भात वगैरे घेऊन जायचो. तर बघू शकता आज पाहुणे येणार आहेत घरी, त्यामुळे मग देवारा छान मस्त देवपूजा वगैरे झाली आहे माझी सकाळची. त्यानंतर घरही आवरलेलं आहे मस्त असं. बघू शकता छानपैकी घरही आवरलेलं आहे. किचनवरती भरपूर पसारा दिसत असेल कारण स्वयंपाक करते मी आणि स्वयंपाक हा सगळ्यांसाठी करायचा आहे. तर आज छान मस्त अशी मटर पनीरची भाजी होणार आहे, पण मला हे सगळा पसारासुद्धा आवरायचा आहे. बघू शकता भांडेही भरपूर आहेत. त्यानंतर गॅलरी वगैरे आवरलेली आहे. झाडांना पाणी वगैरे पण घालायचं होतं. बघू शकताय सकाळ सकाळी म्हणजे साधारण 10 वाजताचा हा सीन आहे. 10 वाजता असं होतं बाहेरचं वातावरण. छान मस्त असं गोकर्णाला फूल आलेलं आहे. इथेही गोकर्ण, आज याला फूल आलेलं नाही आहे. तर बऱ्यापैकी छान मस्त अशी सकाळ झालेली होती. शिवमला शाळेत सोडण्यासाठी उठलं ना लवकर की माझीही कामं पटापट होऊन जातात. बघू शकताय. तर इथे घरचेच वाटाणे होते, म्हणजे बीन्स आणलेले नाही आहेत मी. तर वाटाणा छान उकळून घेतलेला आहे. त्यानंतर पनीर कापून ठेवलं आहे, भात लावलेला आहे, चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, कोशिंबीर करायची, पापड तळायचे आहेत. तर तयारी तर चालू आहे माझी, पण म्हटलं व्लॉग तर तुमच्यासोबत शेअर करावंच लागेल, त्याचसाठी हा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर हॉल वगैरे आवरून झाला आहे. आमचे बाबा निवांत आराम करत आहेत, बघू शकतायत. त्यानंतर मी छान बेडरूममध्ये तुम्हाला रॅक आवरलेलं मी दाखवलं नव्हतं, तर या पद्धतीने मी आवरून घेतलेलं आहे. अजून छान नीटनेटकं करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण जसा जसा वेळ मिळतो आहे तसं तसं मी आवरते आहे सगळं. तर बघू शकता हॉल वगैरे असं आवरलेलं आहे सगळं. कधीतरी घर छान आवरलेलं असेल ना तरीही आपला मूड छान राहतो बरं का. माझं तर खूप वेळा होतं, माझं घर छान असेल तर माझा मूड छान, पण माझ्या घरात पसारा असेल तर माझा अजिबात काहीच करायचा मूड नसतो. पण तो पसाराही आवरणार आपणच असतो नाही का. तर बघू शकता साधी सिंपल छोटीशी होम टूर दिली आहे मी, असं तुम्ही समजू शकता. त्यानंतर मी स्वयंपाक करत होते. मटर पनीरची भाजी करायची होती, चपात्या करायच्या होत्या, जिरा राईस मी ऑलरेडी लावलेला होता, पापड तळायचे होते, कोशिंबीर करायची होती, गाजर कापायचे होते, भरपूर गोष्टी होत्या आणि सकाळी लवकरच आवरायला घेतलं, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी पटापट पटापट झाल्या. तुमच्याकडे पाहुणे आल्यानंतर तुम्ही स्पेशल असं काय करतात? आमच्याकडे येणारे पाहुणे व्हेज होते, त्यांना नॉनव्हेज चालणार नव्हतं, त्यामुळे मग व्हेजमध्ये काय करणार, बटाट्याची चटणी, चपाती, भाजी, म्हणजे बटाट्याची चटणी, डाळ भात हे रेग्युलर झालेलं आहे, वेगळं काय करायचं. तर मग म्हणून पनीर आणलेलं आणि पनीरची भाजी मी करते आहे. तर तुमच्याकडे जर व्हेजवाले पाहुणे आले तर तुम्ही व्हेजमध्ये काय बनवता? खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नॉनव्हेज खाणारे पाहुणे आले ना तर आपण वेगवेगळे ऑप्शन्स असतात आपल्याकडे, चिकन, मटन, चिकन, सुकं चिकन, रस्सा चिकन वगैरे 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 वगैरे. पण
व्हेज खाणारे व्हेजचे ऑप्शन खरंच खूप आहे बरं का. पण काय असतं ना, नॉर्मल रेग्युलर भाज्या ते त्यांच्या घरी पण खातात. मग आपल्या घरी आल्यानंतर आपण वेगळं काय करू शकतो. खरं तर पनीर, मटर पनीर पण ते सगळं खातातच. पण एक असतं ना, की वेगळं काहीतरी, म्हणजे नुसताच बटाटा, कोबी, फ्लॉवर देण्यापेक्षा मटर पनीर द्यावं, मटर पनीर करावं बुवा असं. मी खरं तर पुरी करणार होते, पण नंतर विचार केला की खूप तेलकट होईल ते सगळं. त्यामुळे मग पुरी न करता पनीर आणि वाटाणा केला आणि चपाती केली. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुमच्याकडे जर विशेष असे पाहुणे येणार असतील तर तुम्ही काय बनवता. तर भांडे पण घासायचे होते, कामं पण करायचे होते, एकटीच होते, मला सुचे ना काय करू ते. पण जसं जमेल, जसं शक्य होईल तशी मी ती कामं करून घेतली. आपला वाटाणा खूप छान असा शिजलेला आहे, बघू शकताय. आज मी रँडम व्लॉगिंग करते असं तुम्ही म्हणू शकताय. जनरली मी तुमच्यासोबत बसून गप्पा मारते असं तुम्हाला वाटू शकतं, असं व्लॉगिंग मी आज करते. तर कांदा, खोबरं, आलं, लसूण या सगळ्याचं वाटण काढून घेतलं, कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर मग ते वाटण तेलात तळलं. त्यानंतर थोडासा पनीर मसाला टाकला, त्यानंतर काळा मसाला टाकला, तळून घेतलं छान पाणी सुटेस्तोवर. त्यानंतर मग वाटाणा टाकला. पनीर भाजीत आधीच टाकायचं नाही, पनीर असं रबरसारखं होतं मग, त्यामुळे मग भाजी शिजून वगैरे झाल्यानंतर मी पनीर ॲड करते त्यामध्ये. बघू शकता या पद्धतीने माझी भाजी वगैरे टाकून झालेली होती. कधी कधी त्यामध्ये मगजबी, काजू वगैरे हे टाकून पण भाजी छान सुंदर मस्त होते. तुम्ही कोणत्या पद्धतीने कशी भाजी करतात हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाला, पाहुणे जेवण वगैरे गेले. त्यानंतर मग मला एका कस्टमरचा फीडबॅक आला होता की ताई त्यांनी माझ्याकडनं साधारण 20 गाऊन ऑर्डर केले होते आणि सगळे अगदी छान मस्त असे गेले होते त्यांना. तर त्याचाच डिटेल व्हिडिओ आहे. ज्यांना ऑर्डर करायचे असतील त्यांनी 7262021743 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावरती तुम्ही तुमच्या गाऊनच्या बुकिंग करू शकतात. माझ्याकडे सगळे फोटो अवेलेबल असतात. तुम्हाला जर व्हिडिओ कॉलवरती गाऊन बघायचे आहेत तरीसुद्धा मी दाखवू शकते. ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती एकदा कॉन्टॅक्ट नक्की करायचा आहे. बघू शकता त्यांनी अगदी वेगवेगळ्या मस्त मस्त व्हरायटीमध्ये गाऊन घेतलेले होते आणि त्यांना मिळालेली क्वालिटीही खूप सुंदर होती. कस्टमरला गाऊन आवडल्याशिवाय कस्टमर गाऊन असं बघत नाही शांततेत. ज्यावेळेस गाऊन आवडत नाही त्यावेळेस गाऊन कस्टमर फेकत असतं. बघू शकताय या पद्धतीने सगळे गाऊन त्यांना छान आवडले होते आणि कलरसुद्धा वेगवेगळे घेतलेले होते त्यांनी. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळचा चहाला वगैरे सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत मला अगदी कंटाळा आलेला होता, कारण आज सकाळी सकाळी खूप काम झालेलं होतं. मैत्रिणींनो, दिवस अगदी ताजातवाना फ्रेश जाण्यासाठी आपण काय करू शकतो हे मला तुम्ही कमेंट करून सांगाल का प्लीज, कारण मला खूप आळस आल्यासारखं होतं आजकाल. तुमच्याकडे काही टेक्निक असेल तर मला नक्कीच सांगा. संध्याकाळचा चहा शिवम आणि मी घेणार होतो. शिवमचे बाबा ऑफिसला गेले होते, पाहुणेही निघून गेले होते, त्यामुळे मग घरी मी आणि शिवमच होतो. पण मी तुम्हाला एक कवितेत का सांगते, मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आवडत असतील तरी कमेंट करा, नसेल आवडत तरी काही नाही आवडत त्याची कमेंट करा. निगेटिव्ह कमेंट केली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुमचं मत नोंदवण्यासाठी तुम्ही एक कमेंट करणं गरजेचं आहे. मी, माझी मैत्रीण आणि शिवम असं आम्ही तिघंही चहा घेत होतो. मला चहा घेताना कंपनी लागते. माझी मैत्रीण अगदी बेस्ट कंपनी, ती कधी पण माझ्यासोबत चहा प्यायला असते. त्यानंतर मस्त असा सूर्यास्त झाला होता. या सूर्यास्तासोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात, तुम्ही छान राहा, स्वस्त राहा, मस्त छान छान खा आणि छान माझ्या व्हिडिओला कमेंट करत राहा. तर चांदोमामा पण आम्हाला दिसले, तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.